And we are all set to go. Yes, we are about to reach Dadar. And it was my first vlog आणि मला ही क्लिप मिळाली आहे ज्यात मी बोलतोय आणि माझा माईकच ऑफ होता, म्हणजे माईकची बॅटरी डेड झाली होती. सो प्लीज कोऑपरेट. मी सांगतोय की मी एअरपोर्टला लवकर पोचलो आहे आणि आपल्याला मध्ये जायला वेळ आहे. लाईक इंटरनॅशनलला तुम्ही जातात तेव्हा 4 तास आधी तुम्हाला पोचायचं होतं आणि 4 तास आधीच पोचलो होतो मी. मे बी 6 तास आधी पोचलो होतो मी. तर त्यांनी मला वेट करायला सांगितलं बाहेर आणि मी तुम्हाला हे सांगत होतो. थँक्यू. तर मी आता आलो एअरपोर्टमध्ये आणि एक क्विक अपडेट द्यायची होती तुम्हाला की लगेज बाबतीत. मी फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करतो त्यामुळे मी बरेचसे व्लॉग्स बघितलेले होते की इंटरनॅशनल ट्रॅव्हल करताना तुम्हाला लगेज किती कॅरी करायला पाहिजे किती नाही. आणि बेसिकली मला बरेच व्लॉग मध्ये बोलले होते की इफ यू वॉन्ट टू गो इंटरनॅशनल तुम्हाला ट्रॉली बॅग कॅरी करावं लागेल, TSA लॉक असणं गरजेचं असतं. पण माझ्या श्रीलंका ट्रिपसाठी TSA लॉक नेसेसरी नाहीये. प्लस मी ही बॅग पण कॅरी करू शकतो. द थिंग इज की ह्या बॅगचा विषय असा आहे की ह्याचे लगेज स्टार्स जे असतात हे वाले ते एअरपोर्ट कन्व्हेअरला अलाउड नसतात. त्यामुळे तुम्हाला कधी कधी हे अलाउ करत नाहीत. बट त्याचा ऑप्शन पण आहे. एअरपोर्टला आल्यावर तुम्हाला एक सेफ रॅप म्हणून काउंटर भेटेल. तिथे तुम्ही तुमचं लगेज प्लास्टिक मध्ये रॅप करू शकता. म्हणजे तुमच्या लगेजला एक सेफ्टी लेअर पण प्रोव्हाइड होईल आणि तुम्हाला कम्फर्टेबली कॅरी पण करता येईल. ही जी पूर्ण गर्दी तुम्ही बघताय, दिस गर्दी इज फॉर बाली. म्हणजे बाली किती क्राऊडेड आहे तुम्ही अंदाज लावू शकता. फायनली आपण लगेज ड्रॉप केलेला आहे. मला बोर्डिंग पास पण मिळाला आहे आणि आता आपण चाललो आहे इमिग्रेशनसाठी. त्याच्यानंतर सिक्युरिटी चेक आणि नंतर बोर्डिंग गेटला जाऊन बसायचं आपल्याला. तर आता इमिग्रेशनमध्ये काय होतं काय माहिती. मला फर्स्ट टाइम इमिग्रेशनला चाललो आहे मी. सो गाईज, फर्स्ट स्टॅम्प ऑन माय पासपोर्ट. सगळ्यात लहानपणीचा मित्र मला एअरपोर्टवर भेटला. वेदू कसा आहेस? भेटून भाई एकदम बूम भाई. म्हणजे यांनी मला कॉल केला आणि डिरेक्ट की भाई मी कोलंबो चाललोय आणि भाई डायरेक्ट भेटायला आला. ऍक्च्युली वेदू इथेच होता आणि आम्ही लिटरली किती वर्षाने भेटलो आपण? आय गेस 1.5 years. आय गेस या 1.5 years. 1.5 वर्षाने भेटलो बाहेर. चाल मग आपण आता नेक्स्ट ट्रिप आपण कधी जातो? भाई नेक्स्ट ट्रिप लवकरच भाई. याच ब्लॉग मध्ये सांगतो. आता अजून एक मित्र आहे आमचा हर्ष शेट्टी आहे भाई. त्याला घेऊन जायचंय. इंटरनॅशनल ट्रिपच करू आम्ही. थायलंड भाई. थायलंड फिक्स भाई. नेक्स्ट ट्रिप थायलंड. चाल मग भेटू. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? आय एम फायनली डन विथ इमिग्रेशन. झालंय माझं इमिग्रेशन. मला बेसिक क्वेश्चन विचारलंय. कुठे जातोय, कशासाठी जातोय, किती दिवसासाठी जातोय, कुठे थांबणार आहे, आणि एवढंच. बाकी काय नाही. सिम्पल असतं. जास्त घाबरण्याची गरज नाही काय. डोंट बी वरीड अँड दॅट्स इट. आता आपण बोर्डिंग गेटला चाललो आहे आणि आता वेळ आपल्याकडे 1-1.5 तास आहे. सो प्रोबॅबली आपण आराम करू किंवा इथे ड्युटी फ्री शॉप्स आहेत ते आपण जरा एक्सप्लोअर करूया.
finally boarded the plane. And I can't Please take your seats and keep the सांगू नाही शकत फिलिंग काय. You're the only one बट रात्रभर जागलो आहे आणि आपली प्लेन मध्ये पूर्ण झोपणार. Three hours later. Guys, we have arrived. आपण पोहोचलेलो आहोत श्रीलंका बंदरा नाईक एअरपोर्टवर आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे वेलकम टू श्रीलंका. मी आलो होतो मनी एक्सचेंज करायला. बॅगेज ड्रॉपन खूप वेळ लागला. त्याच्यासाठी आता मी पहिलं जाऊन सिम कार्ड घेतो प्लस घरी कळवायला पाहिजे. त्यामुळे डायलॉग सिम सगळे मला सजेस्ट करतात की डायलॉग नावाचं एक सिम आहे. तर बघूया आता किती प्राइसेस आणि काय GB डेटा अँड ऑल. लेट्स सी. मी बसलो कोलंबोच्या बसमध्ये आणि एकदम नॉर्मल बस आहे आपल्यासारखीच आहे बट वाईब आहे. म्युझिक वगैरे चालू आहे तुम्हाला ऐकायला येत असेल. आता इथून जातो आम्ही कोलंबो फोर्टला. तर एअरपोर्टवरून हे स्टँड खूप जवळ आहे. तुम्ही मोस्टली ट्राय करा पायी यायचं. माझ्याकडून त्यांचे 100 रुपये घेतले म्हणजे 350 त्यांचे श्रीलंका. ओके मजा तर येते. बघूया आता पुढे कसं होईल.